जागतिक अंडी दिनी नागपुरात 5001 अंड्यांची भुर्जी बनवण्याचा नवा विक्रम करण्यात आलाय। नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी हा विक्रम आपल्या नावी कोरलाय। 5000हून अधिक लोकांनी तयार करण्यात आलेल्या भुर्जीचा स्वाद घेतलेला आहे। या संदर्भात नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी एक नवा विक्रम पुन्हा आपल्या नावावरती कोरलेला आहे। 5001 अंडीची भुर्जी जी आहे ती त्यांनी तयार केली आहे आणि जवळपास 5000पेक्षा अधिक लोकांनी त्याचा स्वाद देखील घेतला आहे। भाऊ अभिनंदन, पुन्हा नवा विक्रम आपण नावी कोरला आहे। बरोबर, खूप छान वाटतंय आणि सरांचा सपोर्ट होता हा विक्रम तयार करण्यासाठी। जवळपास 5000 अंडी वापरून आपण ही भुर्जी केलेली आहे। भुर्जी तयार करताना 50 किलो तेल, त्याच्यानंतर 250 किलो कांदे, 200 किलो टोमॅटो, 50 किलो हिरवी मिरची, 50 किलो लसूण, 50 किलो आलं, त्याच्यानंतर कोथिंबीर जवळपास 80-100 किलो असेल। त्याबरोबर बाकी हळद, तिखट हे मसाले होते आणि 4 ते 5000 लोकांनी याचा आस्वाद घेतला। आजचा विक्रम असा होता की आता दिवाळी समोर आहे आणि दर दिवाळीला आपण एखादा विक्रम करून ज्यांनी जनमानसामध्ये त्याचा एक वेगळा आनंद असतो। आजचा विक्रम करण्यामागची एक मोठं उद्देश असं होतं की मी स्वतः शाकाहारी आहे आणि शाकाहारी लोकांना प्रोटीन सोर्स आहे, तर त्यासाठी डाळी, पल्सेस याचा सगळ्यांचा वापर करावा लागतो। पण त्यापेक्षा अंडं जर आपण घेतलं, रोज एक अंडं जर खाल्लं तर एका अंड्यामधून 6 ग्राम प्रोटीन्स मिळतात। तर साधारणतः 2 अंडी खायला पाहिजे सर। तर याचा प्रसार व्हावा यासाठी हे सगळं केलं। लोकांना अंड्याचं आहारातील महत्त्व समजून सांगणे हा ह्या सगळ्या इव्हेंटचा सगळ्यात महत्त्वाचा आमचा हा रोल होता आणि विष्णूजींच्या सहाय्याने हा एक दुसरा जो विश्व रेकॉर्ड तयार करणे हा एक आमचा दुसरा मूळ उद्देश यामागचा होता। मी नेहमी एक अंडा खातो पूर्ण दिवसात। जसा आपला एक नारा आहे कॉलेजचा, संडे हो या मंडे रोज खा अंडे, त्याच्यानी तर अंडा एक खूप चांगली गोष्ट आहे हेल्थसाठी आणि खूप छोट्या पोरांना आणि माझ्या एवढ्या पोरांसाठी। आणि मी असं म्हणतो की मोठे जे टीचर्स आहेत त्यांनी पोरांना सांगायला पाहिजे की आपण अंडे खायला पाहिजे, चांगलं असते ते हेल्थसाठी आपल्या। हे आता खाल्लं तर मोठं झाल्यावर आपल्या आता म्हणजे बघितल्यावर आपल्याला त्याचे साईड इफेक्ट्स दिसत नाहीत, पण जसं जसं मोठं होतं तर आपल्याला ती एक इफेक्ट दिसते की आपली बॉडी बनते आणि ते सगळं असते तसं। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।